तर फ्रेंड्स, आता आपण चाललो आहोत स्वामी समर्थ मठ आपटा येथे आणि नागावरून मी निघालेले आहे। साधारण 7:45 वाजलेले आहेत। थंडी आहे, वातावरण खूप छान आहे। मठ हा साधारण 50 किलोमीटर अंतरावर आहे। तर जाऊया आता आपण आणि कसा मठ आहे ते बघूया। पहाटेचं वातावरण आहे, त्यामुळे आजूबाजूचा निसर्ग सुद्धा एकदम छान वाटतोय। रस्ते पण मोकळे आहेत। आता आपण थोडं पुढे आलोय आणि रहदारी सुरू झाली आहे, तरी निसर्गरम्य दृश्य टिपत जाताना डोळे आणि मन दोन्ही तृप्त होत आहेत। वाटेत हे सागाव मारुती मंदिर दिसतंय। आता आपण कांदखेंड घाटात पोहोचलोय। हा घाट अलिबाग रायगड जिल्ह्यातील एक घाट आहे, जो नैसर्गिक सौंदर्य, हिरवीगार वनराई आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो। या घाटात हे पात्रुदेवी मंदिर आहे। आता आपण घाट उतरलोय। आता तिनविरा धरण आलंय आणि पावसाळ्यात इथे भरपूर पर्यटक येतात। आता आपण धरमतरच्या खाडीवर पोहोचलोय आणि ह्या खाडीवरचा पूल संपता JSW ची कंपनी आपल्याला दिसते। आपटा फाटा हळूहळू जवळ येतोय आणि या पाताळगंगा नदीच्या पुलावरून नयनरम्य दृश्य दिसतायत। हे बघा, कर्नाळा किल्ल्याचे टकमक टोक। हा स्वामी समर्थ आपटा मठ मुंबई गोवा हायवे लगत आहे आणि आम्ही अलिबाग वरून मुंबईच्या दिशेने जात आहोत। तर जाताना हा टोल नाका लागतो, पण तो सध्या बंद आहे। हा टोल नाका संपल्यावर थोड्याच वेळात आपटा फाटा येतो। आपटा फाटावरून आत गेल्यावर अर्धा किलोमीटर अंतरावरच स्वामी समर्थांचा मठ आहे। जसा जसा स्वामी समर्थांचा मठ जवळ येत होता, तसा तसा मनातील उत्साह अधिकच वाढत चालला होता। स्वामी समर्थांच्या दर्शनाची ओढ तीव्र होत होती आणि अंतःकरण भक्तिभावाने भरून जात होतं। आता आपण स्वामी समर्थ आपटा मठ इथे पोहोचलेलो आहोत। श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आपटा हे श्रद्धा, भक्ती आणि सेवा यांचा संगम असलेले एक पवित्र आध्यात्मिक केंद्र आहे। आता आपण स्वामी समर्थ मठ आपटा इथे आलेलो आहोत। एंट्रन्सलाच इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे। हा मठ स्वामी भक्तांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे आणि हा मठ जो आहे तो रस्त्याच्या लगतच आहे, त्यामुळे अलिबाग, मुंबई, पेण इथून येणारे जे भक्त आहेत ना, ते एकदम सोयीने दर्शन घेऊ शकतात। इथे सुरुवातीलाच आपण आल्यावरती हा बोर्ड दिसतो, श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र, आणि त्याच्या बाजूलाच गणपती बाप्पाचं मंदिर आहे। हा रस्ता आपल्याला स्वामी समर्थांच्या मठाजवळ घेऊन जातो। थंडी असल्यामुळे वातावरणामध्ये थोडासा थंडावा आहे आणि इथला निसर्ग पण एकदम छान आहे, त्यामुळे मस्त वाटतंय, एकदम प्रसन्न वाटतंय। श्री स्वामी समर्थ मठाकडे जाताना वाटेत पहिलं श्री द्वारकाधीश मंदिर येतं। साधारणपणे 9 वाजता आम्ही इथे पोहोचलो। सकाळचीच वेळ आहे, तर थोडं धुकं पण दिसतंय। आता स्वामी समर्थांच्या भेटीची ओढ लागलेली आहे। असं वाटतंय कधी एकदा मठामध्ये जातोय दर्शन घेण्यासाठी। हे आता आपण पुढे आलोय तर स्वामी समर्थांचा मठ दिसतोय आपल्याला। या थोड्या पायऱ्या उतरल्या की स्वामी समर्थांचं मंदिर येतं। इथे हा स्वामी समर्थांचा मठ आहे आणि त्याच्या परफेक्ट अपोजिट बाजूला साई मंदिर सुद्धा आहे। इथे आलो की सर्वप्रथम आपले पाय धुवायचे आणि त्याच्यानंतरच मग मठामध्ये जायचे। श्री स्वामी समर्थांच्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर एका बाजूला हनुमान आणि दुसऱ्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे। मग आम्ही श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं। ही स्वामी समर्थांची मूर्ती अतिशय तेजस्वी आणि करुणामय आहे। त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि डोळ्यातील करुणा प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणाला स्पर्श करते। श्री स्वामी समर्थ आपल्याकडेच पाहत आहेत असे वाटते। मनातील चिंता, भीती आणि अस्वस्थता क्षणात दूर झाल्यासारखी वाटते। त्यांच्या मुखमुद्रेत गुरुत्व, वात्सल्य आणि आशीर्वाद यांचा सुंदर संगम दिसून येतो। श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने जीवनात सकारात्मकता जाणवते। मठामध्ये प्रवेश केल्यावरती एकदम शांत वाटतंय, उत्साही वाटतंय। श्री स्वामी समर्थांचा कृपाशीर्वाद आपल्या सर्वांवरच कायम असावा अशीच मी त्यांच्याकडे प्रार्थना करते। मठामध्ये इथे आपल्याला श्री प्रदीपजी मोहिते भेटलेले आहेत आणि ते व्यवस्थापक आहेत इथले, तर ते आपल्याला या मठासंदर्भात थोडी माहिती सांगणार आहेत, ती आपण बघूया। श्री स्वामी समर्थ, माझं नाव प्रदीप मोहिते आणि ह्या स्वामी समर्थ मठाची स्थापना परमपूज्य श्री नाना महाराज परांजपे यांनी 1982 साली केली। नानांना स्वामींनी साक्षात दृष्टांत दिला होता
की मला आपट्याला या ठिकाणी माझं मंदिर, आपल्याला स्वामींचा मठ उभारायचा आहे किंवा बांधायचा आहे, त्याप्रमाणे मग नानांनी इकडे येऊन या मंदिराची किंवा स्वामी मठाची स्थापना केली. आम्ही या स्वामी मठामध्ये दर गुरुवारी महाप्रसाद आपण आयोजित करतो. तसंच जे 3 सण आहेत, म्हणजे उदाहरणार्थ स्वामींचा प्रकट दिन, तसेच दत्त जयंती, गुरुपौर्णिमा, हे उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर इथे साजरे होतात. आणि सामाजिक उपक्रम म्हणाल तर आपण आदिवासी मुलांसाठी शालेय वस्तूंचे वाटप, आदिवासी महिलांना साड्या वाटप, तसेच डोळ्यांचं शिबिर आणि आदिवासी मुलांना आदिवासी शाळांमध्ये वस्तू वाटप, असे बरेच उपक्रम आपल्या मठातर्फे केले जातात. आपल्याकडे आता आपण वृद्धाश्रम देखील चालू केलेले आहे. गणाधीश वृद्धाश्रम आपण आता स्वामी मठात चालू केलेला आहे. जे कोण ज्येष्ठ नागरिक असतील, ज्यांना वृद्धाश्रमात यायचं असेल, तर इतक्या सुंदर वास्तूत किंवा निसर्गरम्य वास्तूत त्यांचं नक्कीच मन रमेल आणि सोबत स्वामींची सेवा देखील होईल आणि खूप चांगलं वातावरण आहे तिथलं. त्यामुळे मी हे देखील इकडे सांगतो की जे कोण असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, ज्यांना कोणाला वृद्धाश्रमात यायचं असेल, त्यांनी नक्की येऊ शकतात. तर सगळ्यांनी स्वामी समर्थ मठात यावे, इकडचं दर्शन घ्यावं. श्री स्वामी समर्थ. आता आम्ही श्री स्वामी समर्थांच्या शेजघरात जात आहोत. इकडे आपलं शेजघर आहे. स्वामींना जेव्हा संध्याकाळची आरती संपल्यावर 7:30ची जेव्हा आरती संपते संध्याकाळची, त्याच्यानंतर एक शेज आरती असते. शेज आरती म्हणजे आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो शेजघर. हे शेजघर आहे. इथे स्वामी इकडे आपण संध्याकाळी 8 वाजता त्यांना अंगाई गीत म्हणा किंवा शेजारती म्हणून आपण स्वामींना इथे त्यांची आरती करून ते ह्याच्यावर झोपतात ते इथे. प्रदीप सरांनी खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आम्ही श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेत होतो तेव्हा अजूनही काही भक्त आले होते. श्री स्वामी समर्थ. माझं नाव प्रशांत दत्तात्रय दांडेकर. मी आपट्यामधला रहिवासी आहे. मी कधी पनवेलला जाताना किंवा पेणला जाताना, म्हणजे कर्नाळा मार्गे जातो तर त्या मठामध्ये येतो, किंवा गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी जसा टाइम मिळेल तसा मी येतो. म्हणजे मला मस्त वाटतं, म्हणजे प्रसन्न वाटतं. श्री स्वामी समर्थ. इथून समोरच साई मंदिर आहे, तर चला आता साई मंदिरात जाऊया. इथे खूप सारे श्वान आहेत, क्यूट आहेत. आता आपण साई मंदिरात आलेलो आहोत. ओम श्री साईनाथाय नमः. इथली साईबाबांची मूर्ती सुद्धा अत्यंत प्रसन्न आहे. डोळ्यात करुणा आहे आणि चेहऱ्यावर आश्वासक हास्य आहे. साईबाबांकडे पाहिलं की असं वाटतं जणू ते प्रत्येक भक्ताचं दुःख समजून घेत आहेत आणि मनाला धीर देत आहेत. साई मंदिरात बसण्यासाठी अशी सोय केलेली आहे. या मठाच्या परिसरात स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. या मठाच्या आवारामध्ये अजून सुद्धा मंदिरं आहेत, ती मी तुम्हाला दाखवते. असा पुढे जायला रस्ता आहे, पायऱ्या आहेत ज्या आपल्याला दुसऱ्या मंदिरांकडे घेऊन जातात. गजानन महाराजांचं सुद्धा मंदिर आहे इथे छोटंसं, आणि हनुमान मंदिर सुद्धा आहे. तुम्हाला मी दाखवते ते. हे संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. आपण इथे जाऊया आधी. श्री गजानन महाराजांची मूर्ती अत्यंत शांत, तेजस्वी आणि भक्तिभाव जागवणारी आहे. इथून पण स्वामी समर्थांचा मठ दिसतोय, आणि हा आता पुढे जो रस्ता आहे तो आपल्याला हनुमान मंदिराकडे घेऊन जातो. हनुमान मंदिराकडे जाताना वाटेत छोटंसं विठ्ठलाचं मंदिर सुद्धा लागतं. या मूर्तीसमोर उभं राहिलं की असं वाटतं जणू विठू माऊली स्वतः भक्तांची वाट पाहत उभी आहे. इथे सुपारी, केळी आणि नारळाची झाडं सुद्धा आहेत. आणि आता हा पुढचा रस्ता आपल्याला हनुमान मंदिराकडे घेऊन जाईल. मठाचा परिसर एकदम स्वच्छ आहे, शांत आहे आणि उत्साह वाटतो खूपच. आपण हनुमान मंदिराच्या दिशेनेच चाललोय, पण इथे वाटेत शिवमंदिर सुद्धा आहे. शिव हर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो.
हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आता इथून आपल्याला हनुमान मंदिराचा कळस दिसायला लागलाय. हे हनुमान मंदिर पाताळगंगा नदीच्या किनाऱ्यालगतच आहे. इथे बोगनवेलीला छान गुलाबी फुलं आलेली आहेत आणि ती नयनरम्य वाटतायत. मठ हा अतिशय सुरेख आहे. इथे हनुमान मंदिर आहे. आता आपण हनुमानाचे दर्शन घ्यायला चाललोय. मंदिर बंद आहे पण आपल्याला हनुमानाचं दर्शन होत आहे. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या शेजारीच ही पाताळगंगा नदी आपल्याला दिसते. हा श्री स्वामी समर्थ आपटा मठ हे धार्मिक स्थळ तर आहेच पण हे एक निसर्गरम्य ठिकाण सुद्धा आहे. ही इथे पाताळगंगा नदी दिसते. प्रवासात थोडा वेळ थांबून ध्यान व नामस्मरण करण्यासाठी हे एकदम उत्तम ठिकाण आहे. हे सेवाधाम आहे आणि दर गुरुवारी महाप्रसाद इथेच दिला जातो आणि सेकंड फ्लोअरला इथे वृद्धाश्रम आहे आणि महत्त्वाचे जे सण असतात तेव्हा सुद्धा इथेच महाप्रसाद असतो. इथे हात धुण्यासाठी बेसिनची सोय आहे. या हॉलमध्ये महाप्रसाद दिला जातो. श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आपटा हे श्रद्धा, भक्ती आणि सेवा यांचा संगम असलेले एक पवित्र आध्यात्मिक केंद्र आहे. या केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांचा, उपदेशांचा आणि भक्ती मार्गाचा प्रचार प्रसार केला जातो. अशी ही आपटा फाटा येथील श्री स्वामी समर्थ मठाची पावन जागा जिथे मनाला शांती मिळते आणि हृदयाला आधार मिळतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद प्रत्येक भक्ताच्या पाठीशी कायम असतो. जर तुम्हालाही या पवित्र मठाला भेट द्यायची असेल तर नक्की या ठिकाणी एकदा तरी या. स्वामींचा अनुभव शब्दात सांगता येत नाही. इथेच असलेले श्री द्वारकाधीश मंदिर याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो मी लवकरच चॅनलवर अपलोड करीन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि हो, आपली करिश्माला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. लवकरच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा.